नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने मेथीचे पराठे कशी करते ते तुम्हाला दाखवते. तर चला मग कृतीकडे. इथे मेथीच्या पराठ्यांसाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यात थोडं चिरलेला कढीपत्ता, याच्यात आलं, लसूण आणि 1 मिरची आणि थोडं जिरं याचं वाटण मी टाकत आहे. आता याच्यात 1 बारीक उभा चिरलेला कांदा चांगला बारीक चिरून घ्या. त्याच्यानंतर चिरलेली कोथिंबीर भरपूर वापरा. आता यात थोडं तीळ टाकायचे, थोडं अजवाईन, त्याच्यानंतर इथे मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. ही मेथी आता आपण टाकूया. आता याच्यात मसाले टाकूया. हळद, थोडं तिखट, मी 1 मिरची वापरली आहे म्हणून तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. आणि यात आता अर्धा लिंबाचा रस टाकूया. लिंबू तुम्ही म्हणजे आंबट जेवढं तुम्हाला आवडते त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मी अर्धा लिंबाचा रस टाकत आहे. आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडं तेल. आता याला व्यवस्थित मळून घेते. मिक्स करून घ्यायचं. सध्याच पाणी टाकायचं नाही, कारण की भाजीला पण आपला एक ओलावा असतो. त्याच याच्यात पीठ आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं एकजीव करून घ्यायचे सगळे मसाले. याच्यात तुम्ही थोडं तांदळाचं पीठही टाकू शकता, पण आता माझ्याकडे आहे नाही म्हणून मी नाही टाकत आहे. आता यात व्यवस्थित पूर्ण मिक्स झालं की आता याच्यात थोडं आपण पाणी टाकून चांगलं भिजवून घेऊया. थोडं पाणी थोडं टाकायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. मेथीची भाजी जास्त वापरा आणि पीठ थोडं कमी वापरा, म्हणजे भाज्या जास्त खाल्ल्या जातात. यात मी आणखी थोडं पाणी टाकून घेते. पद्धतीने व्यवस्थित मळून थोडा वेळ याला ठेवून द्यायचं. आता इथे मी पराठे करून घेते. तुम्हाला कोणत्या आकाराचे करायचे. आता इथे मी पराठा टाकून घेते. दोन्ही बाजूंनी चांगलं भाजल्याशिवाय याला तेल, तूप, बटर काहीच लावायचं नाही. आधी पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा, त्याच्यानंतरच याला तेल लावायचं. याला आता पलटून घेते. ही बाजू पण व्यवस्थित शेकून घेते. आता दोन्ही बाजू व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत. आता आपण यावरती तेल लावून घ्यायचं. तुम्हाला जे आवडते तेल, तूप, बटर ते तुम्ही लावू शकता. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचं. मी बाकीचे पण पराठे करून घेते. आता इथे
आपले मेथीचे पराठे रेडी आहेत. बघा किती छान आहेत. छान पातळ, मऊ, लुसलुशीत आणि खायलाही खूप स्वादिष्ट आहेत. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.